चंद्रपूरमधला भाजपमधला नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार पुन्हा एकदा आमने-सामने आलेत। दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपकडून संगीता खांडेकर यांची महापौर पदाची अधिकृत उमेदवार म्हणून निवड झाली। ताईंवेळी जोरगेवार गटाच्या सारिका संदूरकर यांनी अर्ज दाखल केल्यानं दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली। भाजप प्रदेशाध्यक्षांनी संगीता खांडेकरांचा फॉर्म भरण्यासाठी सांगितलं असल्याचं सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्ट केलेलं। तर फॉर्ममध्ये त्रुटी निघण्याच्या शक्यतेमुळे खबरदारी म्हणून वरिष्ठांशी चर्चा करून दुसरा फॉर्म भरला अशी माहिती जोरगेवारांनी दिली। माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक झाली। बैठकीनंतर हे निश्चित झालं की या संदर्भातले निर्णय आमच्या प्रदेश अध्यक्षाच्या पत्राच्या माध्यमातून जे आदेश येतील या संदर्भात संगीताताई खांडेकर यांचा फॉर्म भरण्यासाठी सांगितला आणि तो फॉर्म नगरसेवकांनी भरला। भारतीय जनता पार्टीमध्ये काँग्रेसच्या पद्धतीने वागणं हे नंतर महागात पडते हे मात्र अनेकांनी अनुभवलं। पक्षाच्या अध्यक्षाचा अवमान करणं हे या पक्षाच्या अनुशासनामध्ये बसत नाही। या अगोदर एबी फॉर्म आणि आता पुन्हा आवेदन भरणं हे निश्चितपणे याची गंभीर नोंद पक्षाच्या बैठकीत होईल। याचं कारण असं आहे की आम्हाला तिथे असं एक लक्षात आलं की कदाचित आमच्या एखाद्या फॉर्ममध्ये त्रुटी निघू शकते, अडचण निर्माण होऊ शकते। काँग्रेसने जेव्हा 4 नावं दिले तेव्हा मी विधानसभा चा लोकप्रतिनिधी म्हणून आणि निवडणूक प्रमुख म्हणून आम्ही आणि आमच्या गटनेत्यांचा आम्ही सर्वांनी एक चर्चा केला आणि एक आपण प्रिकॉशनरी प्रोव्हिजन म्हणून आम्ही तो एक दुसरा फॉर्म त्या ठिकाणी प्रोड्यूस केलेला आहे आणि तो फॉर्म प्रोड्यूस केल्यानंतर त्याचा विड्रॉल सुद्धा आम्ही घेतलेला। आमच्याकडे काही तो विषयच नाही आहे की बाबा कोणी काही पुन्हा नव्यानं भारतीय जनता पार्टीचे 2 उमेदवार किंवा काँग्रेसचं जसं आहे 4-4 टाकलं तसं आमच्याकडे काहीच नाही आहे। मराठवाड्यातले 9.5 लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण 8,733 कोटींची नुकसान भरपाईची रक्कम पडून मार्च अखेरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याचं विभागीय आयुक्तांचं आवाहन। चंद्रपूरमध्ये महापौर पदाची लढाई रंगात। मुनगंटीवार जोरगेवार पुन्हा आमने-सामने। संगीता खांडेकर भाजपच्या अधिकृत उमेदवार, तर ऐनवेळी सारिका संदूरकरांनी अर्ज दिल्यानं संघर्ष। नाशिकमध्ये वेगळी समीकरणं जन्माला। महापौर पदासाठी भाजपचा मार्ग सुकर असतानाच मनसेचा एकमेव नगरसेवक शिंदेंसोबत आघाडीत। सत्ता स्थापनेच्या आधीच्या घडामोडींनी चर्चांना उधाण। राज्यसभेच्या 7ही जागा बिनविरोध होण्याची शक्यता। सध्याच्या संख्येनुसार मवियाला 1 जागा मिळण्याची अपेक्षा। तर पवारांनी मैदानात उतरावं, आम्ही निवडून आणू, राऊतांची ऑफर। अजितदादांच्या अपघातग्रस्त विमानात बॉम्ब होता का? खासदार बजरंग सोनवणेंकडून शंका उपस्थित। तर संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही चेक करा, आमदार अमोल मिटकरींची मागणी। शरद पवारांचे 2022 मध्येच एनडीएमध्ये सहभागी होण्याचे प्रयत्न। मंत्री संजय शिरसाट यांचा खळबळजनक गौप्यस्फोट। खात्यांसंदर्भात चर्चा झाल्याचाही दावा। काही जण बायकोला जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत। त्यांचा टांगा पलटी घोडे फरार करू। शिवसेनेचे तानाजी सावंत यांचा राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर निशाण। शपथविधीवरून तटकरेंचं गलिच्छ राजकारण। पवारांना शह देण्यासाठी घाईघाईने शपथ। रामदास कदमांनी फटकारलं, तर असं मतप्रदर्शन योग्य नव्हे, मुख्यमंत्र्यांनी खडसावलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमहापौर उमेदवारावरून नाराजी नाट्य। शिंदेंच्या आदेशावरून राजेंद्र जंजाळ मैदानात, तर संजय शिरसाट यांच्या गटाचा मात्र त्यांना विरोध। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।